हा सगळा राहुल गांधी यांनी उपस्थित जे सवाल केलेले आहेत त्यानंतरचा सगळा गोंधळ आपण बघतो आहोत. निवडणूक आयोग खरंच काही माहिती लपवत आहे का? का वेबसाईट बंद होत आहेत? का माहिती दिली जात नाहीये? मशीन रिडेबल डेटा द्यायला काय हरकत आहे? आपण कोणत्या टेक्नॉलॉजी जगात राहतोय? आत्ताचं युग कोणतं आहे? सगळ्या गोष्टी ह्या टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सॉफ्ट कॉपीचं युग आहे. मग अशा वेळेस जर का निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, इंडिपेंडंट बॉडी आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे, तर मग निवडणूक आयोगाकडं खरंच हा डेटा ठेवण्या इतपत हार्ड डिस्क नाहीयेत किंवा सर्व्हर नाहीयेत किंवा निवडणूक आयोग पारदर्शी कारभार करण्याचा दावा करताय, तर मग डेटा पारदर्शीपणे ठेवू शकत नाहीये. एक उदाहरण देतो. हरियाणाच्या निवडणुकीचा डेटा एका याचिकाकर्त्यानं मागितला आणि पंजाब हायकोर्टानं निर्देश दिले निवडणूक आयोगाला की ही व्यक्ती सीसीटीव्ही फुटेज मागते आहे, डेटा मागते आहे, तो त्याला द्या. त्यानंतर निवडणूक आयोगानं काय करावं? त्यानंतर निवडणूक आयोगाने केंद्रीय कायदा मंत्रालय जे आहे त्यांना पत्र लिहिलं की आम्हाला निवडणूक आयोगाच्या नियमावलीमध्ये बदल करायचा आहे, सुधारणा करायचा आहे. 48 तासाच्या आत केंद्रीय कायदा मंत्रालयाकडनं परवानगी दिली गेली आणि निवडणूक आयोगाने सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज देणं बंधनकारक नाहीये, असं आमच्या नियमात आहे. तुम्हाला सुप्रीम कोर्टात जायचं असेल तर जा. मग असं का होतंय? सीसीटीव्ही फुटेज कायदे परस्पर का बदलवले जातात? उपविधी ज्याला आपण म्हणतो, एव्हरी लॉ हॅज बायलॉज. बायलॉज बदलवले जात आहेत. स्वायत्त संस्था केंद्र सरकारला फक्त सांगून सगळ्या उपविधी बदलते आहे, असं कसं? असे काही सवाल आहेत, ते जनतेलाही विचारायचे आहेत. राहुल गांधींच्या तोंडून आले आहेत, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया ही कालपासून उमटायला लागली आहे. आणि यावरच मी गेल्या 20 वर्षापासून या पॉलिटिकल जर्नलिझम किंवा पॉलिटिकल रिपोर्टिंग, पॉलिटिकल अनालिसिस करतोय. त्यामध्ये योगेंद्र यादवांशी खूप जवळून संपर्क आला. कारण ते भारतातले माझ्या माहितीनुसार खूप चांगले सेफॉलॉजिस्ट म्हणजेच निवडणूक शास्त्रज्ञ किंवा निवडणुकीच्या डेटावरती काम करणारे एक्सपर्ट राहिलेले आहेत. 2004 ची जी निवडणूक होती लोकसभेची, जेव्हा एनडीएचं सरकार गेलं आणि युपीएचं सरकार आलं, तेव्हा त्यांच्या काही लेखांचं महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रांसाठी मी ट्रान्सलेशन सुद्धा केलं. तेव्हा मला जवळून माहिती आहे की ही व्यक्ती खूप सजग आणि समजदारपणे आणि लोकमतमध्ये सुद्धा त्यांचा कॉलम असतो, त्यात सुद्धा त्यांनी राहुल गांधींनी काल जे काही प्रश्न उपस्थित केले त्यावरती लिहिलेला आहे. तेव्हा योगेंद्र यादव हे हिंदीमध्ये विश्लेषण करतायत. ते एकूणच राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी जे प्रश्न उपस्थित केले आणि निवडणूक आयोगावरती आरोप केले त्या संदर्भातलं त्यांचं विश्लेषण आपण ऐकूया. बघा. मैं 1977 से चुनाव देख रहा हूं। पिछले 35 साल से चुनाव पे रिसर्च की है, लिखा है, बोला है। पूरी दुनिया में जाके भारत के चुनाव का डंका बजाया है। अमेरिका, इंग्लैंड को समझाया है कि आपको भारत के चुनाव आयोग से सीखना चाहिए। पिछले 35 साल में हारे हुए लोगों की निराशा देखी है, शिकायतें भी देखी हैं, उलझुल आरोप भी सुने हैं और हर बार कहा है कि भाई चुनाव पे अगर आरोप लगाना है तो ठोक बजा के, प्रमाण के साथ, यूं ही नहीं। महाराष्ट्र में और उससे पहले मध्य प्रदेश में मेरे मन में भी शंका हुई कि ये परिणाम तो ठीक नहीं लग रहा, कुछ तो गड़बड़ है, लेकिन प्रमाण हाथ में नहीं था। कल नेता विपक्ष राहुल गांधी ने जो प्रमाण पेश किए, देश के इतिहास में पहली बार किसी ने वोट की धांधली का इतना तगड़ा, लाखों कागजात के ऊपर आधारित एक प्रमाण पेश किया है। आरोप क्या है कि एक ही विधानसभा क्षेत्र में 1 लाख फर्जी वोटर थे। मतलब कम से कम 15-20% फर्जी वोटर वहां रहे। सोचिए, बाकी जगह ये स्थिति हो तो लोकतंत्र का क्या मतलब है, चुनाव का क्या मतलब है। महाराष्ट्र में, कर्नाटका में, बाकी हिस्सों में चोरी हुई थी और अब यहां बिहार में जहां मैं हूं, वहां अब एसआईआर के नाम पर डकैती हो रही है। चुनाव आयोग को क्या करना चाहिए था? चुनाव आयोग कहता हम इसकी जांच करेंगे, किसी से गलती हुई है उसको सस्पेंड करेंगे और देश के सामने पूरे तथ्य लेके आएंगे। कर क्या रहा है? धमका रहा है।
चुनाव आयोग नेता विपक्ष को धमका रहा है, एफिडेविट दो, झूठे पाए जाओगे तो जेल में जाओगे। मतलब चोर की दाढ़ी में तिनका। एक बात साफ है, जो कर लीजिए इस देश को सच पता लगेगा और सब याद रखा जाएगा। मैं कालच नाही, म्हणजे काल राहुल गांधीच नाही तर या आधी सुद्धा राहुल गांधींनी किंवा योगेंद्र यादवांनी एक मॉडेल निवडणूक आयोगाचं सांगितलं. ते हे की जसं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ऍडिशन प्लस डिलिशन झालं, म्हणजे मागच्या लोकसभा मतदार यादीतून 7-8 लाख वगळले गेले. विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत साधारणतः 47 लाख जोडले गेले. 7-8 लाख वगळले, 7-8 जोडून जे वगळले गेले, मग उरले 40 लाख वाटले. बिहारमध्ये डिलिशन पॉलिसी आहे, म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करण्याच्या या सगळ्या ओघामध्ये बिहारमध्ये 65 लाख मतदार जे होते आधी मतदार यादीत ते वगळले गेलेले आहेत. तेव्हा हे वेगवेगळे मॉडेल हे कशासाठी राबवले जात आहेत, का राबवले जात आहेत, असा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. बरं, निवडणूक आयोगाला जे अधिकारी येतात ते तरी रोटेशनवरनं येतात, म्हणजे जेवढे काही केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त असतील, इतर 2 निवडणूक आयुक्त असतील, हे रोटेशनमध्ये आधी कुठेतरी काम केलेले ते आलेले आहेत. पण हे जे राजकीय पक्ष आहेत, काँग्रेस असेल, ते तेजस्वी यादव यांचा राजद असेल, हे पक्ष तर वर्षानुवर्ष निवडणुका लढत आलेले आहेत. आज राहुल गांधींनी ते सांगितलं, कालच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी तेच सांगितलं. त्यांनी हे सांगितलं की आम्ही जे आरोप करतो आहोत, आम्हालाही आधी असं वाटलं की निवडणूक आयोग या थराला जाणार नाही, पण जे काही बघितलं निवडणूक आयोगाच्या डेटावरूनच जे काही दिसलंय ते गंभीर आहे. लक्षात घ्या, केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधींना जरी सांगितलं असलं की तुम्ही जे काही आरोप करताय, माहिती देताय, भले आमच्याच डेटावरनं देताय, मग आज तो डेटा का लपवला जातोय, आजच का वेबसाईट्स बंद पडल्या आहेत, हा एक विषय. दुसरं, राहुल गांधी काय ऐरागेरा नाही, आज देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, खासदार आहेत, त्यांनाही त्यांच्या लोकसभा या सभागृहाचं काही संरक्षण आहे. पुन्हा देशाचे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांना स्वायत्त संस्था जरी असेल, संसद जरी असेल, तरी प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आणि विरोधी पक्ष नेता म्हणून निवडणूक आयोगानं त्यांना सांगावं की तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करून ती माहिती द्या, नाहीतर आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू, कोर्टात खेचू. राहुल गांधींना तेच हवंय आणि तिथेच निवडणूक आयोग फसलंय. राहुल गांधींना ऍफिडेव्हिट सादर करा, ते करतील, कारण त्यांना निवडणूक आयोगानं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि त्या निमित्तानं त्यांनी सुप्रीम कोर्टात जावं, तेच हवंय. तेव्हा निवडणूक आयोग खरंच राहुल गांधींना कोर्टात खेचणार का, की केवळ गप्प बसून मौन धारण करून वेळ मारून नेईल, हे बघायचं आहे. एक पत्रकार म्हणून मी नक्कीच म्हणेन की राहुल गांधींनी जे आरोप केले ते गंभीर आरोप आहेत. आणि जर का निवडणूक आयोगानं त्यांना म्हटलं असेल की तुम्ही ऍफिडेव्हिट अर्थात प्रतिज्ञापत्र सादर करून हे सगळे आरोप मांडा, तर ते राहुल गांधींनीही मांडले पाहिजे. मी तर या पलीकडे जाऊन म्हणेल की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, त्यांनी सत्ताधारी पक्ष भाजप काय सांगतो याचा विचार न करता सरळ राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, किंबहुना स्वतःच सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल करावी, राहुल गांधींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करावं, राहुल गांधींना ती संधी द्यावी की सुप्रीम कोर्टात त्यांनी त्यांची बाजू मांडावी. हे होऊ देत, कारण जर का महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये किंवा कोणत्याही राज्यामध्ये आपली जी सार्वत्रिक निवडणूक आहे लोकसभेची, तिथे पारदर्शी पद्धतीनं जर का निवडणुका झाल्या नाहीत, तर मग भारताची लोकशाही ही सर्वात मोठी लोकशाही, सर्वात सुदृढ लोकशाही, त्याला अर्थ राहत नाही. विश्वासार्हता ही कमवण्याची गोष्ट आहे, ही टिकवण्याची गोष्ट आहे. आणि त्या विश्वासार्हतेवरती निवडणूक आयोग खरा उतरत नसेल, प्रश्न उपस्थित होत असतील, तर मग काय? निवडणूक आयोगाला राहुल गांधींना कोर्टात खेचू देत. मी तर म्हणेल पहिला खेचला पाहिजे, आणि जेणेकरून दूध का दूध पाणी का पाणी हा देशाच्या जनतेसमोर होईल. धन्यवाद.